एक कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो। भाइयों बहनों, अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई, अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई। माटी का बनाया तारा, माटी का बनाया तारा, तारे से ईंट बनाई, तारे से ईंट बनाई। ईंटों से महल बनाने पसीना बहाया हमने, ईंटों से महल बनाने पसीना बहाया हमने। धनवानों को मिली सुविधा, धनवानों को मिली सुविधा, सुख चैन दिलाया हमने, सुख चैन दिलाया हमने, सुख चैन दिलाया हमने। इस दुनिया में क्या है अपना, इस दुनिया में क्या है अपना, 62 दिन की महंगाई। ऐसा क्यों है मेरे भाई? क्योंकि ये दलालों का राज है, दलालों का राज है। खाने को खाना नहीं, पीने को पानी नहीं, लेने को घर नहीं, पहनने को कपड़ा नहीं। ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई, ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई। भाइयों बहनों, अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई, अपनी मेहनत से भाई धरती की हुई खुदाई। माटी में बीज को बोया, माटी में बीज को बोया, धरती को दुल्हन बनाई, धरती को दुल्हन बनाई, धरती को दुल्हन बनाई। पसीना हमने ही बहाया, भूपति ने खूब कमाया, पसीना हमने ही बहाया, भूपति ने खूब कमाया। गोदाम भरा बोरी से, गोदाम भरा बोरी से, रामायण पाखोरी से, रामायण पाखोरी से, रामायण पाखोरी से। दान दान को मजदूर कर से, दान दान को मजदूर कर से, यूं बढ़ गई महंगाई। ऐसा क्यों है भाई? क्योंकि ये चोरों का राज है, ये चोरों का राज है। खाने को खाना नहीं, पीने को पानी नहीं, रहने को घर नहीं, पहनने को कपड़ा नहीं। ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई, ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई। भाइयों बहनों, बहनों, अपनी मेहनत से भाई कॉटन का सूट बनाया, अपनी मेहनत से भाई कॉटन का सूट बनाया। सूट को चढ़ाया बिम पर, सूट को चढ़ाया बिम पर, कपड़ा हमने ही बनाया, कपड़ा हमने ही बनाया, कपड़ा हमने ही बनाया। कपड़े को रंग बिरंगी झालर भी चढ़ाई हमने, कपड़े को रंग बिरंगी झालर भी चढ़ाई हमने। टीवी को भी अपनाया, टीवी को भी अपनाया, और माल कमाया धनी ने, और माल कमाया धनी ने, और माल कमाया धनी ने। हमारे नंगे मुर्दा घाट पर, हमारे नंगे मुर्दा घाट पर कफन की भी महंगाई। ऐसा क्यों है मेरे भाई? क्योंकि ये चोरों का राज है, ये चोरों का राज है। खाने को खाना नहीं, पीने को पानी नहीं, रहने को घर नहीं, पहनने को कपड़ा नहीं। ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई, ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई। भाइयों बहनों, बहनों, चुनाव में की वर्दी कपड़ा पहन के खादी, चुनाव में की वर्दी कपड़ा पहन के खादी। हाथ जोड़ के भी गए मांगे, हाथ जोड़ के भी गए मांगे, चला लेते आकर मंदी, चला लेते आकर मंदी, चला लेते आकर मंदी। आश्वासन पानी नल का, सस्ते गेहूं चावल का, आश्वासन पानी नल का, सस्ते गेहूं चावल का। संधा सिंह के भाषण में, संधा सिंह के भाषण में पिटते हैं नगारा दल का, पिटते हैं नगारा दल का, पिटते हैं नगारा दल का। चुन के आते ही हरामजादे, चुन के आते ही हरामजादे, चढ़ा लेते महंगाई।
ऐसा क्यों है मेरे भाई? क्योंकि ये लुटेरों का राज है, ये लुटेरों का राज है। खाने को खाना नहीं, पीने को पानी नहीं, रहने को घर नहीं, रहने को पता नहीं। ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई, ये कैसा राज है भाई, ये झूठा राज है भाई। ये नो हेलो, एक तो जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी। कार्यक्रमाची इतकी सुंदर सुरुवात, म्हणजे वातावरण एकदम टाईट, इतका जोश भरलेला आहे अख्ख्या सभागृहामध्ये। तेवढ्याच जोशमध्ये आपल्याला हा पूर्ण दिवस काढायचा आहे। तर पूर्ण कल्चरल टीमचं मनापासून धन्यवाद इतकी सुंदर सुरुवात केल्याबद्दल। तर दादा आता आपण सुरुवात करूया। आपण कार्यक्रमाच्या उद्घाटनाकडे जातोय। तर मी आपल्यामध्ये जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो, खरं तर तुमच्याकडे बघूनच युवा टीम मध्ये एवढा जोश आला, तर मी आपले या कार्यक्रमाचे या श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे शाहीर लोकशाहीर समाज बोलक दादा अविनाश कदम दादा, हिरामन पगार साहेब, आप्पासाहेब शाहीर आप्पासाहेब उगले, या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करायचे। साथी रोशनी और साथी आशीष शिकवल, उनको भी विनती है कि आप यहाँ पे आए। कार्यक्रमाचे उद्घाटन आपण महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करतोय। जोरदार टाळ्या आपण एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया। टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, जोरात होऊया। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना आपण पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन आपलं श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलन 2024 याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे। सर्व मान्यवरांचे आभार। यानंतर आपण ज्या सर्वांचे खूप खूप आभार। यापुढे आपण आपले ज्या राज्यघटनेने आपला देश चालतो, आपल्या देशाचा कारभार चालतो, आपल्या देशामध्ये समता समानता बंधुता न्याय व्यवस्था जी रुजवण्याचा प्रयत्न करतो आपण, त्या संदर्भात मी साथी सुवर्णाला विनंती करते की त्यांनी मंचावरती येऊन आपल्या प्रस्ताविकेचं वाचन करा। सगळ्यांना विनंती आहे आपण जागेवरती उभं राहायचे। आपण सामूहिक भारताचे संविधानाचे प्रास्ताविक सामूहिकरित्या वाचलोय। सर्वांना जय हिंद, जिंदाबाद। मी बोले त्यानंतर आपण पुन्हा मागे बोलायचे। सन्मानाप्रती तुम्ही तुमचा हात पुढे करू शकता अथवा जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे
आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। जय संविधान। धन्यवाद सुकन्या। यानंतर आपण ज्या दुसऱ्या संमेलनासाठी एकत्र जमलेलो आहोत त्या दुसऱ्या संमेलनाच्या अगोदर पहिलं संमेलन आपलं कसं झालं याबद्दल एक छोटीशी फिल्म आहे 5 मिनिटाची। तर साथी सतेज सगळ्यांना बोर्ड दिसतोय तिकडं जे साथी हजर होते मागच्या असंघटित साहित्य संमेलनामध्ये त्यांनी बघायचे एक 5 मिनिटाची फिल्म आहे। साहित्य है, ये बहुत महत्वपूर्ण साधन हो सकता है सोच को बदलने के लिए। हमारा उद्देश्य था आज के पूरे कार्यक्रम का कि क्यों ना थोड़ा एक हम फिर से एक चिंगारी लगाए कि हम कामगारों के बारे में कैसे साहित्य को आगे लेके जाए। वो एक हमारा उद्देश्य था युवा करके आज का कार्यक्रम आयोजित करें। दूसरा ये था कि साहित्य सम्मेलन बहुत अलग अलग 100 साल से साहित्य सम्मेलन चलते हैं, अलग अलग आइडेंटिटीज अस्तित्व के ऊपर साहित्य सम्मेलन होते हैं, विद्रोही साहित्य सम्मेलन होते हैं। शायद कामगारों के ऊपर स्पेसिफिक कामगारों के केंद्र बिंदु रखे उतने सारे शायद नहीं, तो वो भी एक उद्देश्य था कि सिर्फ कामगारों के लिए ही एक साहित्य सम्मेलन हम कैसे आयोजित कर सकते हैं। तीसरा मुझे लगता है कि हमने से बहुत शायद लेखक छवियां हैं, तो हमने सोचा कि हम अगर कामगारों के ऊपर एक साहित्य सम्मेलन का आयोजित करेंगे तो कामगारों को भी उधर अपना कला प्रदर्शन करने के लिए एक मंच तैयार करना है। संघटित कामगारावर लिहिलेल्या साहित्यावर बरीच साहित्य संमेलन पाहिजे, तर त्यांच्यासाठी साहित्य संमेलन पहिल्यांदा आणि साहित्य म्हणजे काय नसतं, साहित्य म्हणजे तुमचे धार्मिक ग्रंथ साहित्य आणि तुमच्या धार्मिक साहित्यामध्ये मुक्त वर्ग कशा पद्धतीने ऑब्झर्व करून बघितलं गरीब जे कष्ट करतो पोटाच्या मागे तू राहतात ते साहित्य आणलं पाहिजे। तसं साहित्य संमेलनाची परंपरा महाराष्ट्रात आजही ती साहित्य परंपरा थांबे, म्हणून साहित्याचा आणि कामगाराचा जवळचा आणि अति जवळचा संबंध आहे। कामगार जेव्हा खुश असतो स्वतःच्या श्रमावर स्वतःच्या मेहनतीवर तो सतत साहित्य निर्माण करत असतो, तो चालवणा निर्माण करेल, तो गाणी निर्माण करेल, तो कला निर्माण करेल, तो वेगवेगळ्या गोष्टी कथांना स्वरूप देईल। तर मला वाटतं की कामगारांच्या सोबतच चालणारी जी सततची प्रक्रिया आहे ती साहित्य निर्माणाची आहे। मला असं वाटतं की या साहित्याच्या निमित्ताने आपण लिहिलं पाहिजे, बरेच सोशल मीडियावर जातो, लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, बोललं पाहिजे। कामगार असंघटित क्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून त्याची भाषा त्या साहित्यामध्ये आली पाहिजे। आजच्या महागाईचं
वर्णन साहित्यामध्ये आलं पाहिजे. आजच्या बेरोजगारीचं वर्णन साहित्यामध्ये आलं पाहिजे. महिलांच्या प्रश्नांचं वर्णन साहित्यामध्ये आलं पाहिजे. हे सगळं ज्यावेळेला आपलं येईल त्यावेळेला समाज जागृत होईल. आणि मला माहिती आहे की ज्यावेळेला साहित्य हे अग्रेसिव्ह भूमिका घेईल त्यावेळेला समाजामध्ये एक नवीन क्रांती तयार होईल, नवं वातावरण तयार होईल आणि ते आपण सगळ्यांनी तयार करूया. आता आपण हे संघटित कामगार साहित्य संमेलन म्हणतो. मला वाटतं हे संघटित होण्यासाठी संमेलन आहे असं मी माहित होते. कामगार आणि साहित्य संबंध बाबरजी म्हणाले की तो संबंध आहे, तो जीवनाशी संबंधित आहे, तो जगण्याशी संबंध आहे. आणि तो नुसतं जगणं तसंही नाही तर ते सन्मानपूर्वक जगण्याशी संबंध आहे की ज्याचा उल्लेख संविधानामध्ये आहे. काय आहे संविधान? दर्जनों भाषा, शेकडो विधी, हजारों विधान है, वो जोड़कर सबको साथ रखे वो संविधान है. संविधानाची अशी सोपी भाषा आपल्याला कळते. This has to grow and bring people together to begin to produce knowledge from the lived experiences of people. अरे हम कामगार ऐसे वैसे नहीं है. मैं भी कामगार हूँ, मैं कलाकार कामगार और आप कामगार कलाकार. व्यवस्थेच्या छताडावर माझ्या अस्तित्वाच्या पुन्हा कोरून जाईल. तू समजू नको हा शब्दाचा शेवट आहे. माझ्या नव्या युगाच्या लढ्याचा यलगार येऊन जाईल. स्वयंपाक बनवणं त्यांची भांडी ही घासली, चाकर होणं त्यांची गाडी ही चालवली, झोपडीत राहणं त्यांची इमारत बांधली, त्यांना शॉवर सोडणं स्वतः धामानं नाहलो, हात आकाशी घालितो डोळं डोळीवर मांडलो. वेळ निघून या गेली वादळ संसारात आले, वेळ निघून या गेली वादळ संसारात आले, पती बोलला चल चालती हो म्हणाले. तुझ्या कानावरती मुक्तीच्या हक्का येत असताना गप्प बसू नकोस तू. दे धडक ये बाहेर आणि सभोवताली एक नजर. जिंदाबादच्या जय घोषाने उजळून निघाली पहाड, ऊठ शोषिता संपली रात, ऊठ शोषिता संपली रात. आमचं मनगट कोणाची धारण आम्ही नाका काम करू. तिच्या बदामी वठाण काय गुपित सांडले, साहित्याचं पान एका मिठीत मांडले. क्या नहीं होता मेरा बाबा लिखता है कि क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए. क्या नहीं होता, हम सब कुछ कर सकते हैं. हम आज जुड़े हैं यहाँ से एक युवा संस्था के इस आयोजन के लिए, इसके लिए एक मैं आज असंगठित कामगार दिन है, इसके लिए हम जुड़े हैं. क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए और करनी उसके छोड़िए अपने आने वाला. धन्यवाद धन्यवाद सगळे. यानंतर जास्त विलंब न करता मी सर्व पाहुणे जे आपल्या सोबत आहेत या सांस्कृतिक साहित्य संमेलनात त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आसन व्हायचे. सर्व मान्यवरांचे एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. त्याच्यात एक छोटीशी सूचना आहे की काय आहे की आपलं सभागृह कमी पडले आज लोकांमुळे, तुम्हा सर्वांमुळे कमी पडलेला आहे जागा. तर सर्वांना विनंती आहे जर लहान मुलं असेल एकतर त्यांना मांडीवरती घ्या किंवा वरती फर्स्ट फ्लोअरला आपण गेमिंग झोन ठेवलेला आहे लहान मुलांना, तर ते वरती दिवसभर खेळतील जेणेकरून तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे एन्जॉय कराल. कुठल्या सर्वांना विनंती आहे एकतर लहान मुलांना मांडीवरती घ्या किंवा मग वरती फर्स्ट फ्लोअर वरती जाऊ द्या. ठीक आहे. ओके, तर आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. मी रोशनीजींना विनंती करतो की त्यांनी युवा संस्थेतर्फे एक मोमेंटो देऊन त्यांचं स्वागत करायचंय. सुरुवातीला मी विनंती करतो लोकशाहीर संभाजी भगत दादा
यांचं म्हणजे यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. रोशनी दीदीला विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत मोमेंटो संविधानाच्या प्रास्ताविक करायची. यानंतर शाहीर अप्पासाहेब हुगले यांचेही स्वागत मोमेंटो आणि संविधानाचे प्रास्ताविक देऊन या ठिकाणी करायचे आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचेही स्वागत करूया. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय हिरामनदादा पगार, अध्यक्ष घनक संघर्ष समिती आणि कामगार एकता युनियन यांचेही स्वागत या ठिकाणी एक छोटासा मोमेंटो आणि संविधानाचं प्रास्ताविक देऊन करायचं आहे. यानंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आशिष शिगवल, संस्थापक अध्यक्ष प्रयास एक कोशिश याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत रोशनीजींनी करायचंय. आणि शेवटी या संमेलनाचे अध्यक्ष अविनाश दादा कदम, कवी लोकगायक यांनाही या ठिकाणी मोमेंटो करून स्वागत करायचंय. तसेच आपल्यामध्ये युवा शाहीर रामानंद उगले, आप्पासाहेबांचे चिरंजीव आणि आता बऱ्याच टीव्हीवरती त्यांचा प्रोग्राम असतो तेही आहेत. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी त्यांचेही स्वागत मोमेंटो देऊन करायचे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद. आता आपण गेल्या वर्षीची फिल्म पाहिली, ओके नाही? गेल्या वर्षी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली होती, श्रमिक साहित्य संमेलनाला, ठीक आहे. आता हे दुसरं वर्ष आहे, पण युवा संस्था म्हणून हा कार्यक्रम का करावा असं वाटला, याची काहीतरी पार्श्वभूमी असेल की नाही, असं वाटतंय का कोणाला? थोडासा आवाज आला पाहिजे. आता असं वाटतं की आम्हीच बोलतोय, तुम्ही फक्त ऐकायचं काम करतो, कारण हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. तर जेवढं आम्ही बोलतोय तेवढाच रिस्पॉन्स तुमचा पण यायला पाहिजे, हो की नाही? मग तुम्हाला प्रश्न पडलाय का की बाबा हे साहित्य संमेलन का घेतलंय आणि आम्हालाच का बोलवलं आहे, असं वाटतंय का? की थोडंसं जाणून घेऊया आपण. कार्यक्रम पूर्ण दिवस होणार आहे, हा. तर त्याच्यासाठी मी आमच्या साथी रोशनीजी, युवा संस्थेच्या संचालिका, कार्यकारी संचालिका यांना विनंती करते की त्यांनी थोडस ह्या पूर्ण कार्यक्रमाचे एक प्रास्ताविका मांडावी. थैंक यू विजया, शुक्रिया. जिंदाबाद सभी को. एंड युवा सेंटर युवा के तरफ से सभी को बहुत 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 स्वागत है. बहुत खुशी की बात है कि महाराष्ट्र दिवस एंड कामगार दिवस, ये दोनों दिवसों को साथ में आप हमारे साथ मना रहे हो, इसके लिए आपने समय निकाला, तो बहुत धन्यवाद. एंड खुशी का माहौल है कि आप आज इधर आए हो. एंड ये दोनों दिवस, जैसे सुजीत ने भी सुबह बोला, बहुत कामगारों को उजागर करने वाले एक दिवस है. तो बहुत ही एक ऐतिहासिक मोमेंट भी है कि हम सब इधर इकट्ठा हुए हैं, अलग अलग जगह से आए हैं. आई थिंक मुंबई, नवी मुंबई, पनवेल, बहुत बहुत अलग अलग जगह से आए हैं. तो बहुत ही एक अच्छा माहौल बन रहा है, सब सज धज के आए, तो ये भी अच्छा लग रहा है. जैसे हमें पता है कि युवा 40 साल से, युवा अपना एक संस्था है जो 40 साल से काम कर रहा है. और इन 40 साल से हम हमेशा कामगारों के साथ काम करते आए हैं. एंड हमें जब कोविड का समय था तो हमें थोड़ा पता चला कि ये एक्चुअली हम जो है कामगार शहरों को बनाते हैं, पूरे शहरों का निर्मित कामगारों के थ्रू ही होता है. बट जब एक्चुअली हमारी संघर्ष जो है वो रोज जारी रहती है, ऐसे अपने को कुछ आसानी से नहीं मिलता. भले ही इन शहरों को हम ही बनाते हैं, हमने गानों में भी सुना है, बट अपना संघर्ष और अपने हकों की जो लड़ाई है वो बहुत ही रोज एक लड़ाई होती है. और अगर इस सोच को अपने को बदलना है कि हमें क्यों इतना संघर्ष करने की क्या जरूरत होती है, तो अगर इस सोच को अगर बदलना है और इसको आगे लेके जाना है, तो ये जो साहित्य एक माध्यम है लोगों के सोच को बदलना. तो मुझे लगता है कि इसीलिए
युवा भले ही 40 साल से काम करते आए हैं, 2-3 साल से हमको लगा कि थोड़ा एक अलग एक प्रक्रिया भी कैसे हम कामगारों के साथ कर सकते हैं, जो साहित्य को कैसे हम आगे लेके आए एंड वो कामगारों की ही साहित्य हो। हमारी महाराष्ट्र में बहुत एक ऐतिहासिक एक है कि हम साहित्य सम्मेलन करते आए हैं, बट शायद कामगारों के लिए एक स्पेशल साहित्य सम्मेलन को आयोजित करना वो एक अलग सा एक अपने को लगा एक मौका है कि आप सबकी जो कला है, आप सब में जो अंदर जो टैलेंट है, उसको कैसे हम आगे लेके आने के लिए एक मंच दे सकते हैं। तो अपनी एक उद्देश्य तो है ही, बड़े एक चाहत भी है कि ये मंच जो है ये आप सबका बने एंड सिर्फ ये आज के मंच पे नहीं, बट इसको आगे भी आप लेके जाए। पूरे साल में आप हर जगह आपकी कहानियां शेयर करते रहे, आपके दिल की जो अंदर जो भी बातें उसको आप कला के माध्यम से या चित्र के माध्यम से आप उसको शेयर करते रहे। ये अपना एक उद्देश्य है, एक इच्छा भी है। इस साल हमने इसको थोड़ा कॉम्प्लेक्सिटी करके अपना एक युवा का एक लंबा 7-8 साल से चल रहा हुआ एक प्रक्रिया है, जहां शहर में जो विविधता है उसको हम सेलिब्रेट, उसको हम मनाने, उसको हम खुशी की तरह कैसे देख सकते हैं कि ऐसा नहीं होना चाहिए कि हम सब एक है, अगर तुम ये करते हो तब भी तुम एक अच्छे नागरिक बनते हो। जो हमें सुनाई भी देता है कि ये करो तभी अच्छे नागरिक हो, ये मत करो, ये करोगे तो तब नहीं होता है। तो हमारा मानना है कि विविधता से ही भारत बनी हुई है। तो मैं आपसे विविध जो हमारी अंतर जो विविधता है वो ही एक बड़ी अपनी ताकत है। तो इस विविधता को मनाने के लिए कॉम्प्लेक्सिटी करके एक हम आयोजित करते हैं। तो उसको इस साल हम साहित्य सम्मेलन के साथ भी कैसे जुड़ के आगे लेके जा सकते हैं, ये अपना एक बहुत ही एक सोच रहा है। एंड जो कि इंडिया बोला जाता है कि अपना देश विकसित हो रहा है, जीडीपी बढ़ रहा है, वो सब तो हम सुनते आए हैं, बट एक्चुअली जो यूथ है, जो युवक है इंडिया में, उनको काम नहीं मिल रहे, वो भी ज्यादातर असंगठित क्षेत्र में ही उनको काम मिल रहे, मतलब उनको काम करना पड़ रहा है। तो इस साल हमने सोचा कि क्यों ना यूथ जो युवक है उनके लिए भी एक थोड़ा सा मंच हम तैयार करें कि उनके भी जो उनके अंदर भी जो बातें हैं, उनके जो संघर्ष है, उसको भी कैसे हम आगे लेके आए। वो भी एक साल का एक थोड़ा आपको अलग शायद लगेगा। जो लोग पिछले साल भी आए थे, कुछ अलग अलग युवकों के थ्रू प्रदर्शन होगा, रैप जैसे एक नए नए कला माध्यम जो आ रहे हैं उनकी भी एक संधि मिलने के लिए हम ये मंच बना है। एंड फाइनली जो महाराष्ट्र में एक पूरा बहुत सालों से सालों से जो साहित्य का एक बहुत ऐतिहासिक एक पहलू रहा है, उसको भी कैसे हम ये आर्ट साहित्य सम्मेलन के मंच से हम प्रदर्शित कर सकते हैं, वो भी अपना एक उद्देश्य है। तो अभी अलग अलग जगह से हमारे साथ बहुत ही मान्यवर और बहुत ही जाने माने कलाकार आए हैं। तो आई होप उससे भी हमें प्रेरणा मिलेगी कि हम अपने कला को भी कैसे बाहर लाके आए, सिर्फ उसके अपने अंदर में ही नहीं रखे, एंड उसको भी एक कैसे हम मंच दे। एंड पूरे साल में सिर्फ आज का दिन नहीं, पर पूरे साल हम अपने अंदर की जो भी कलाएं छुपी हुई है उसको कैसे बाहर लेके आए। बिकॉज अफ्रीका में जो एक सेइंग है कि अगर जब तक शेर अपनी कहानी नहीं लिखेंगे, खुद अपनी कहानी नहीं लिखते, तो शिकारियों की ही कहानी लिखी जाएगी शेरों के बारे में। तो मुझे लगता है कि जब तक हम अपनी खुद की कहानियां नहीं लिखेंगे अपने ही भाषा में, अपनी ही कला के माध्यम से, तो तब भी हमें एक्चुअली अपने संघर्षों के आगे बढ़ने का एक ताकत मिलेगा, एक प्रेरणा मिलेगा। तो इसी को ध्यान में रखते हुए मैं आप सबको फिर से स्वागत करना चाहती हूँ। एंड आप कुछ एंजॉय करो, आज आपके लिए दिन है, एंड आई होप इससे आप बहुत प्रेरणा ऊर्जा लेके जाएंगे। एंड वंस अगेन स्वागत। बहुत बहुत शुक्रिया रोशनी जी। खरं तर मागच्या वर्षी आपण हा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांची चर्चा करून घेतला। या वर्षी रोशनीजींनी तो कॉम्प्लेक्सिटीच्या अंतर्गत घेऊन याला रेग्युलराइज केले, म्हणजे असंघटित साहित्य संमेलन हे दरवर्षी आपलं होणार आहे। जोरदार टाळ्या। मी कल्चरल टीम जो है युवा की कल्चरल टीम, उनको विनती करता हूँ कि वो रोशनी जी का स्वागत करे मोमेंटो देकर।
जल्दी 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 जल्दी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर आपण जास्त वेळ न दवडता मी यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आणि लोकशाहीर संभाजी भगत यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सगळ्यात आधी जे लोक आले ते इकडे जागा आहे, इकडे उभे नका रहो. हेलो, मैं समझ रहा है, मैं बात कर रहा हूँ तो समझ रहे, आ जाइए इधर आगे आ जाइए. आप भी फोटो पाहुणे हैं, जहाँ पर जगह है वहां बैठ जाइए. नाही इथं पण बसू द्या, इथे जागा काही पाहुण्यांसाठी नाही. एवढ्या सगळ्यांना आतमध्ये, बाहेर जी माणसं आहेत त्या सगळ्यांना आतमध्ये घ्या, सगळ्यांना आतमध्ये. कार्यकर्ते व्हॉलेंटियर्स प्लीज सगळ्यांना आतमध्ये घ्या आणि इथे पण बसू द्या माणसांना स्टेजवर. स्टेजच्या समोर पण जागा आहे, इथे जागा आहे, चेअर आहे. ओके. सर्वात प्रथम माझा आवाज सगळ्यांना येतोय? इकडे ज्या प्रतिमा आहेत सगळ्या महामानवांच्या, त्यांना आपण हार घातलेले आहेत. तर त्यांच्या प्रतिमांना हार घातलेले, त्यांच्या विचारांना योगदान करतो. इकडे जे बसलेले आहेत ते सगळे पाहुणे आहेत, चांगली मोठी माणसं आहेत, यांनाही वंदन करतो. सगळ्यांची नावं मला नीट माहित नाही. अविनाश कदम आणि आमचा दुसरा एक जुना मित्र आहे, त्याला फक्त मी ओळखतो. आणि या सेक्टरच्या ज्या प्रमुख आहेत, रोशनीजी, अच्छा या मुलीचं नाव माहित नाही मला, असो. एक तर माझा प्रॉब्लेम असा आहे की मला भाषण द्यायला येत नाही आणि आजकाल भाषण करणाऱ्या लोकांचे दिवस फार वाईट आहे. म्हणजे आता मी इलेक्शन मध्ये फिरलो जरा इकडे तिकडे, लय वाईट दिवस झाले त्यांना. त्यांचं कुणी ऐकत नाही आणि मला पण भीती वाटली की इथं सगळे माझ्या बहिणी बसलेले, मी झोपडपट्टीत झालेलो. ते सगळे ते चेहरे बघितले, म्हटलं हे सगळ्या यांना कधी ना काहीतरी भेटलेलं नाही, माझ्याच बहिणी आहेत. तर ते जे काय ही काही चर्चा चाललेली आहे साहित्याची, संस्कृतीची, श्रमिकांची, तर ती किती तुम्हाला म्हणजे कळते किंवा काय मला माहित नाही. मी मुळात म्हणजे भाषण वगैरे नाही येत मला आणि त्याच्यामुळे मी मोठं बोलणार आहे. आणि मग मला जायचंय नगरला, मला निघायचंय आणि मी त्यात आलो उशिरा. तर मी तुमच्याशी किती वेळ बोलायचंय ते मला एकदा कळ आणि ती मग बरं राहील. हा तुम्ही आहे ना? हा, एक गाडीचे ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला विचारल्याशिवाय चढायचं नाही गाडी. किती वेळ? 5 मिनिटं. काय ना, मग उद्घाटन झालं, चांगलं आहे. मला जे काही मांडायचं होतं ते पुढचे पण वक्ते मांडतील, मी 3 मिनिटात काही मांडू शकत नाही. तर या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. दादांचं गाणं व्हायला पाहिजे. गाणं म्हणणारच आहे, पण मला काहीतरी मनातलं बोलायचंय. तर फक्त एवढंच मी बोलतो की हे जे साहित्य, संस्कृती यांची काही चाललेलं आहे, हे माणूसच का करतो? मांजर, कुत्री, बैल, घोडे, म्हशी हे असं एकत्र येत नाहीत ना. कधी बघितलं तुम्ही म्हशी एकत्र आले आणि भजन म्हणतात? नाही ना. बैल एकत्र आले मोर्चा काढला नाही, माणसंच येतात एकत्र. मग आपण ही माणसं एकत्र कशी काय होतो? तुम्ही कधी बघितलेलं आहे की कुत्र्याचा पाव वाजवला? नाही ना, माणूसच पाव वाजवतो आहे ना. तर हे काय नेमकी भानगड आहे? हे जे साहित्य, संस्कृती वगैरे जे काय बोलतायत का, हे माणसामध्येच काय? तर जनावर आणि माणूस याच्यामध्ये काही गोष्टी साम्य आहेत. एक, आहार. सगळे जनावर जेवतात, ते चारा खातात, कोणी काय शिकार करून खातं. माणूस पण खातो, आहार भाजतो,
किंवा काय बनवतो भाकरी काय काय तुम्हाला तर सगळंच माहिती आहे स्वयंपाकघरात तर माणूस आहार घेतो, जनावर आहार घेतात, आपण घाबरतो. ह्याच्यात असा कुणी माणूस आहे की बिलकुल घाबरत नाही कशाला नाही. आता जर या कुणी नुसतं भाव केलं तर म्हणजे चोपडत नाही, घाबरतो म्हणजे भय आहे. जसं जनावरांना भय आहे तसं माणसांना पण भय आहे. बरं त्याला नका त्रास देऊ नका, तो दुपारीच कन्फ्यूज झाला तो. बसा बसा, बरं इकडे या, कुठं बी बसा. थांबा, त्याला नका त्रास देऊ नका. त्याला 25 लोकांनी एकत्र सांगितलं काय करतो, एकतर तो पहिल्यांदा एवढ्या गर्दीत आलेला आहे. या प्रमुख पाहुण्याचे पुढची पास आता बघा कसं गारगार वाटते. आता मी काय सांगत होतो माणसं जेवतात, जनावर आहार घेतात, माणसांना भीती वाटते आणि जनावरांना पण भीती वाटते. म्हणजे आहार भय, जनावर झोपतात. इवन हॅलो ओ ताई, जानवर नींद लेते हैं ना, प्राणी तो नींद लेते हैं और इंसान भी नींद लेता है. तो आहार भय निद्रा, और हम जैसे कि देखते हैं कि गाय को बछड़ा होता है वैसे हमारे बहनें भी बच्चे पैदा करते हैं. तो आहार भय निद्रा और मैथुन, ये 4 चीजें हैं वो इंसान और जानवर के साथ में समान है. एक चीज इंसान के पास में ज्यादा है, वो क्या है? वो दिमाग है. तो वैसा तो उसको भी दिमाग होता है ना. हाँ, उसका चलता नहीं, आपका चलता है ना. हमारे पास में क्या है? बुद्धि है. हमारे पास में क्या है? लेकिन सिर्फ बुद्धि है क्या? सोचते हैं सिर्फ, ऐसा सोचते नहीं. जो सोचते हैं उसको अवलंब करते हैं. मतलब जैसे कि अभी ये बहन है, वो सोचती है सुबह कि भाई आज रोटी बनाना है, तो चावल की बनाना है, जवार की बनाना है या गेहूं की बनाना है. वो जैसे सोचते हैं वैसे वो आटा लेती है वैसा, और वही करती है. मतलब जो सोचते हैं वो करते हैं. इंसान जो सोचता है वो करता है, और उसके बाद में वो दुनिया बदलता है. वो जो करता है ना, उससे दुनिया बदलती है. लेकिन सिर्फ दुनिया बदलती है क्या? नहीं, वो खुद भी बदलता है. इसलिए इंसान ने संस्कृति को निर्माण किया. संस्कृति मतलब जो भी चीज हम जैसे खाते हैं, हम पीते हैं, हम रहते हैं, हम सोचते हैं, हम एक दूसरे के साथ में जो बर्ताव करते हैं, वो सारे चीजों को लेकर संस्कृति बनती है. संस्कृति मतलब सिर्फ ढोलक और सिर्फ ये पहले हुए शायर लोग, ये नहीं है बजाना गाना नाचना, ये नहीं है. हम कैसे खाते हैं, हम कैसे पीते हैं, हम कैसे बर्ताव करते हैं, एक दूसरे के साथ में बर्ताव कैसा करते हैं, इसको बोलते हैं संस्कृति. और ये संस्कृति के वजह से हम एकत्र आकर ये सब सारी चीजें करते हैं. मुझे सिर्फ इतना आपको बताना था कि हम लोग इंसान है ना, तो हम बहुत हमारा मतलब आता आम्हाला तर काय म्हणजे काय नशिबावर आपलं काय एवढं काय म्हणजे भरोसा नाही, पण ही खूप मोठी गोष्ट आहे. या पृथ्वी तलावर आपण माणूस म्हणून जन्माला आलो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तो जन्म जो आहे ना, तो सार्थकी लावायचा असेल तसं एकमेकांवर प्रेम करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, उत्सव मनवले पाहिजेत. आणि त्यातून आपल्याला काय करायला पाहिजे की आपलं जे दुःख आहे त्या दुःखाच्या विरोधामध्ये मोठा लढा उभा केला पाहिजे. त्यासाठी हे साहित्य संमेलन आहे. आता या बहिणीने सांगितलं की साहित्य संमेलन कशासाठी आहे, तर साहित्य संमेलन 2 प्रकारचे आहे. त्याच्याबद्दल अविनाश कदम विस्तारानंतर बोलतील, मी काही ते बोलणार नाही. पण अशा प्रकारचे साहित्य 2 प्रकारचे, ते शाहीर पण 2 प्रकारचे, की कशाबद्दल आपण बोलतो ते त्याच्याबद्दल अविनाश कदम सिनियर मित्र ते सांगतील. मात्र तुम्हाला काय माहिती ना, त्याच्यासाठी तर तुम्ही थांबले. मला माहिती आहे एक विचारते ते जात का नाही, हा जात का नाही. बरं, आता कुठलं गाणं आहे मला सांगा. नाही कोणतं गाणं गाणे लयच अवघड गाणं आहे. हा
हिटलर जाती सगळे कोर्स करा. अरे भुलकेला कोण आहे ये वापस आणि कवलीला टेंटर ये जोरात काम आहे कवलीला ठिकाण ना आणि कोरस सगळ्यांनी द्यायचं कोर्स सगळे कोरस लय सोपं आहे. मी यापुढे चार हे आता इलेक्शन चालू आहे कुणाचं राज्य आपल्यावर त्याच्याबद्दल काय नाही. ये हिटलर के साथी जनाजों के बाराती ये हिटलर के साथी जनाजों के बाराती पूछते नहीं इंसान को कौन है तू पूछते हैं धर्म और जाति. कौन है देखा था चुकून सर्व लक्ष्य इनकी सूरत को पहचानो भाई और इनकी सूरत को पहचानो भाई इनसे संबल के रहना है भाई सूरत को पहचानो भाई. आए भरोगे चिट्टा बैठे हैं भाई यहाँ नहीं यहाँ बहुत अच्छे लोग बैठे हैं यहाँ भी लोग ऐसे बड़े बड़े कामगार नेता भी बैठे हैं. चिट्टा लोग बैठे हैं अरे बड़े चिट्टा लोग दिल्ली में बैठे हैं भाई. कहाँ बैठे कहाँ बैठे अरे कुछ दिल्ली में बैठे हैं भाई कुछ बम्बे में बैठे हैं भाई. उनकी वजह से क्या होगा आता पूर्वी गावाच्या मतदारात पेटीत येतं ना राजा म्हणजे पंतप्रधान आता मोबाईलवर येतो. इंग्लिश बदलते हे भाई चीज बदलते हे भाई इंटरनेट बदलते हे भाई चॉकलेट बदलते हे भाई बदलते हे भाई बैठे हैं भाई बैठे हैं भाई बैठे हैं भाई साइबर में से भाई सत्संग में बैठे हैं भाई साधु संतों के संग में भाई आसाराम के रंग में भाई सुबह सुबह टीवी खोलते हुए बाबा आता वो कहता है हवा ले लो हवा छोड़ो हवा ले लो हवा छोड़ो हवा ले लो. अरे मेरे बाबा को बोला बाबा अरे क्या हवा लेंगे और क्या छोड़ेंगे पूरा देश पंक्चर है क्या हवा लेंगे. अरे जिसको नौकरी है वो भी पंक्चर है जिसको न वो भी पंक्चर है जिसकी शादी हो गई उसको पूछो वो भी पंक्चर है जिसकी शादी नहीं हुई ये भी डबल पंक्चर है. साधु संतों के संग में साधु संतों के संग में भाई आसाराम के रंग में भाई ये आसाराम बाबू या निरुद्ध बाबू एक नंबर से काबू. लेकिन ये पैसे का पॉकेट नहीं मारते पैसे का पॉकेट मारते. इसके लिए कितना अत्याचार बाहर हो रहा है हमारे पूरा देश का पैसा दो गुजराती दे रहे दो गुजराती ले रहे दो गुजराती देश को बेच रहे और दो गुजराती खरीद रहे.
और हम चुपचाप होते, हम कुछ बोलते नहीं। साधु संतों के मेरे जब आगे भूल होता है तो इंसान को आंख होते हैं लेकिन वो देख नहीं सकता, सुबह होती है बोल नहीं सकता, कान होते हैं सुन नहीं सकता, वो एक जिंदे राज की तरफ जीता है। ये मुद्दे हम सब लोग मर चुके हैं, सिर्फ हमारा अंत्य संस्कार नहीं हुआ। आणि तुम्हाला माहिती आहे माणूस मेला की ताबडतोब काय करावं लागतं, काय करावं लागतं माहिती काय होतं, मरत लागतं। हम लोग तो कब के मर चुके हैं और हमारा अंत्य संस्कार नहीं हुआ है, तो हम लोग तो टाइट हो गए ना। हम तो क्या कर इतना कितना ईगो है, खतरनाक ईगो है। कुछ लोगों को लगता है कि मेरे को बहुत ज्ञान है, माझे उलट ज्ञानी है जगात कोण नाही। मी तर आंबेडकरी समाजाचा आहे, बाबासाहेबांना लिहिलंय, मी बघतो माझ्या समाजात इतके ज्ञानी लोक माझ्या समाजात आहेत, ते डायरेक्ट बाबासाहेब आणि त्याच्यानंतर मी कोण नाही ज्ञानाचा कुणाला पैशाचा लय लय वेगवेगळे इगो इगोतून आपण सगळे एकत्र येत नाही। आज जरा मला हे सगळे माणसं एकत्र दिसले बरं ना, लय बरं वाटलं। आणि आता जास्त बोललो तर हे येडा बोलतोय, कुठे गेलं तुम्ही जेवलं का नाही ना, ते जेवायचं नाही मध्ये जास्त बोलत नाही, तुम्हाला समजलं थोडक्यात काय मला म्हणायचं अंग्या जोरदार ताळ्या, जोरदार ताळ्या। धन्यवाद धन्यवाद दादा। या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने उद्घाटन दादांनी केलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या परत एकदा लोकशाही संघटनेला। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित हिरामनदादा पगार, घरच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष, कामगार एकता युनियन नवी मुंबई अध्यक्ष, यांना विनंती आहे की त्यांनी आपले मार्गदर्शन करावं। आताशी फक्त उद्घाटन झालंय, आता फक्त ट्रेलर दाखवलंय, दिवसभर पिक्चर बघायचंय, सगळ्यांनी जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या। मित्र हो, सर्वांना विनंती आहे की पुढे जागा आहे, खास करून युवासाथींनी थोडस लक्ष द्या, पुढे जागा आहे, ज्यांना जागा मिळेल त्यांनी इथे येऊन बसावं। युवासाथी ओके, थँक्यू दादा। जोरदार टाळ्या दादांना स्लाइडवरून तुम्हाला पोडियम पाहिजे मित्र, खरं तर शाहीर संभाजीला ऐकल्यानंतर आम्ही काय बोलायचं हा प्रश्नच असतो, नेहमीच हा गोष्टी होत असतात, हरकत नाही। आजच्या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ती सगळी युवाची टीम आणि युवा टीमची कर्णधार रोशनीताई, जालन्याहून आलेले लोकशाहीर अप्पासाहेब, संभाजी गेले आता, आशिष शिवकर सामाजिक कार्यकर्ते आणि अविनाश कदम ते कवी आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे, पण तो लीडर कधी झाला नाही। त्यांच्याबरोबर एक साथी नेहमी आता शिवराम सुखी, ते काय आज आले नाही का आले ते मला माहित नाही। अविनाश नेहमीच जसे माझ्याकडे डोळा पाहिजे झालं तर त्याच्याकडे डोळा असेल आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकजागृतीचं काम अविनाश करत असतात। आजच्या संमेलनात हे दुसरंच वर्ष, युवाची स्थापना तिथे लिहिलेलं 40 वर्ष झाली।
मी काही युवांचं गुणगान गायला इथं आलेलो नाही, पण हजारो एनजीओ त्याच्यातली एक किंवा असं मी मानत नाही. कारण ज्या ज्या वेळेला विशेषतः करोनाचं जर उदाहरण द्यायचं झालं, करोना आल्यानंतर सगळेच संभाजी म्हटल्यामुळे पंचर झालं होतं. देशाची अर्थव्यवस्था सगळं लॉक लागला होता, लॉकडाऊन झालं होतं. अशा काळात युवाने पुढाकार घेऊन तर मंडळी बसले आमच्या वस्त्यांमधल्या, अनेक वस्त्यांची नावं काही मी घेत नाही, एकता नगरचे लोक असतील, आनंदनगरचे लोक असतील, या सगळीकडे जेव्हा देश बंद होता तेव्हा युवाचं कुलूप उघडं होतं आणि सगळीकडे अन्नधान्य पोहोचण्याचं काम राजू बंजारा स्वतः आजारी असताना त्यांना नंतर ऍडमिट करावं लागलं होतं, तर हे काम केले. मित्रांनो, युवा अशी एनजीओ नाहीये की जी एक डॉक्युमेंटरी करायचं, फोटो काढायचे, परदेशात पाठवायचे, भारताची गरिबी विकायची. तसं असतं तर आम्ही युवाकडे झुकूनही पाहिलं नसतं. पण युवाची जी टीम आहे, युवाचे जे कार्यकर्ते आहे, युवाचं जे थिंकिंग आहे, जो विचार आहे, तो खऱ्या अर्थाने बघा, आपण मागच्या 2 वर्षापूर्वी एक आंदोलन केलं होतं नकाशाचं, आराखड्याचं. पूर्ण युवाची टीम झोकून दिलं होतं. घरांचं आंदोलन असेल, मोदीने तर जाहीर केलं होतं सगळ्यांना घर देऊ, 22 गेला, 23 गेला, 24 गेला, माहित नाही, पुन्हा तो 5 वर्ष मागतोय. पण घरांच्या संघर्ष समिती, युवा आणि त्याच्यावर काम करणाऱ्या इतर संघटना, महाराष्ट्र डॉक्टर फेडरेशन असेल, कामगार एकता युनियन असेल, नाका कामगार असतील, घरवरून राहिला असतील, ही सगळी रस्त्यावरची लढाई युवा आणि आपण सगळे एकत्र मिळून करतो आहोत. आणि त्यामुळं बरेचसे लढे आपले यशस्वी होतात. उदाहरण द्यायचं, अभिनंदन भाऊ, पाणी नव्हतं 20व्या शतकातलं शहर, पाणी नाही. खारघरमध्ये काय परिस्थिती मला माहित नाही, पण नवीन मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये माणसं राहतात हेच मानायला प्रशासन तयार नव्हतं. त्यांचं म्हणणं असं, नवीन मुंबई झोपडपट्टी नाहीये, 58% मोकळी जागा आहे, 48% फक्त बिल्डिंग, सिमेंटचे जंगल उभं. पण हे शहर ज्यांनी उभं केलं ते काय त्या मंत्रालयातल्या मंत्र्यांनी येऊन बांधलं का? नाका कामगार कोण होता? तो आपला लिडर बसलाय नाका कामगारांसाठी. नाका कामगार असतील, भांडे घासणाऱ्या माझ्या भगिनी असतील, घर बांधणारे असतील, रंगारे असतील, पेंटर असतील. या अण्णाभाऊ साठ्यांनी म्हटल्याप्रमाणे पृथ्वी ही शेषाच्या डोक्यावर नाहीये, तर कष्टकरी जे भाऊ, कष्ट करणाऱ्या लोकांमुळे ते शहर उभे राहतात, या माणसाला सर्व्हिसेस मिळतात आणि शहराच्या श्रीमंतांची सेवा केली जाते. हे आमच्या माता भगिनी करतात, आमचे लोक करतात. आणि म्हणून आजचं संमेलन महत्वाचं ठरतं की या लोकांसाठी. आजचं संमेलन गुलाबाचं फूल, आकाश, निळी, गंगा हे सांगणाऱ्या नाही. आजचं संमेलन जो आमचा मासाहेब का मिसाभाई काय नाव त्याचं, घाम गाळणारा माणूस आहे, त्या घामाला प्रतिष्ठित देणारं जे साहित्य आहे त्याचं गुणगान गाणारं असतं हे संमेलन. हे लक्षात घ्या. हे संमेलन आमच्या ज्या भगिनी भांडी घासायला जातात, अतिशय असुरक्षित वातावरण असतं. उद्या ते काम राहील का नाही याची तिला खात्री नसते. जर एखाद्याच्या घरात चोरी झाली, पहिला संशय कोणावर घेतला जातो? भांडी घासणाऱ्या बाईवर, मोलकरणीवर, घरेलू कामगार. म्हणजे आमचं जे जीवन आहे कष्टकऱ्यांचं ते अतिशय असुरक्षित आहे आणि ते सुरक्षित बनवण्याचं काम युवासारखी संस्था असेल, घराकडे संघर्ष समिती असेल, तिच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते असतील, तुम्ही इथे बसलेले लोक आहात, हे आपण करत असतो आणि हे आपल्याला करत राहायचं. खरं तर सुजितने पुन्हा घंटी वाजवलेली दिसते. मला फक्त 5 मिनिटं दिली होते. 5 मिनिटं माझ्या माहितीप्रमाणे संपलेली आहे. आपण वारंवार वस्त्यांमध्ये भेटणार आहोत, नाक्यावर भेटणार आहोत,
मार्केटमध्ये भेटणार आहोत आणि आपण भेटतोच आहोत, तर आपल्याला आजच्या या संमेलनाद्वारे एकच संदेश द्यायचा आहे. 364 दिवस आम्ही कामच करतो, घाम गाळतो. एक दिवस हा आमच्यासाठी, आणि हा दिवस आपण साहित्य संमेलन, सांस्कृतिक साहित्य संमेलन म्हणा, काही म्हणा, कष्टकऱ्याचं संमेलन म्हणा, घामाचं गाणं गाणारं संमेलन होतं. याला मी शुभेच्छा देतो. आणि रोशेताई ट्रॅक्टर या टीमची त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. तुमची थोडंसं मार्गदर्शन मिळालं या कार्यक्रमाला. मी लोकशाही अप्पासाहेब यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बरं, ठीक आहे. दोन शब्द फक्त तुमचं मार्गदर्शन द्या. नमस्कार. आज या कामगार साहित्य संमेलनासाठी जमलेले व्यासपीठावर पगारे दादा, आमच्या रोशिनी ताई, ते आमचे शाहीर, आमच्या या ताई आणि आपण सर्व घामाच्या धाराने आपण चुंब होत असतात असे सर्व कामगार बरोबर गेले. आताच दादाने सांगितलं की आमचं घामाचं गाणं असतं आणि ते घामाचं गाणं हे साहित्य संमेलनामध्ये असतं. मग आमच्या वेतनाने मांडत असतो, मग गाण्यातून भाषणातून सगळं मांडत असतो. आताच आपल्याला दादांनी सांगितलं की मी सध्या राजकीय प्रचारामध्ये आहे वगैरे वगैरे. त्या राजकीय प्रचारामध्ये किंवा राजकीय लोकांना तुम्हाला आम्हाला मिळून सांगायचं, आम्हाला तुमच्या राजकारणाशी काही देणं घेणं नाही, तुम्हाला आमच्या मताशी देणं घेणं आहे. आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही, पण तुम्हाला मात्र आम्हाला आमच्या मताशी देणं घेणं आहे. म्हणून आमचा कामगार आई असो किंवा बाई असो, कोण कामगार म्हणतो असतो. काँग्रेस असो की जनता असो कुणीही पार्टी, काँग्रेस असो की जनता असो कुणीही पार्टी, ही एकच असाय मोठी, गरिबांना मिळू द्या रोटी. ही एकच असाय मोठी, गरिबांना मिळू द्या रोटी. या कामगार साहित्य संमेलनामध्ये मला अजून बरंच काही गायचंय, पण दादा म्हणले 2 मिनिटं तर होत नाही बोला. मी या कामगार साहित्य संमेलनाला आणि या टीमला, विशेष म्हणजे आमचे अनिल दादा इंगळे यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही भाग्यवान समजतो की आमचा कार्यक्रम टीव्हीवर होतो, मोठमोठ्या व्यासपीठावर होतो, मोठमोठ्या ठिकाणी होतो. पण गेल्या 1 महिन्यापासून दादाच्या संपर्कामध्ये असल्यामुळे आम्हाला फार मोठा प्रश्न पडला होता की मुंबईला मी 5 लोक घेऊन कसं जाऊ, रेल्वेनं जाऊ का, बसनं जाऊ का, कसं जाऊ. पण लोक चांगले आले की शाहीर रामानंद उगलेंचा कार्यक्रम काल कराडमध्ये होता आणि आम्हाला त्यामुळे इकडे येता आलं. शाहीर रामानंद उगले आहेत, ज्यांना तुम्ही रोज टीव्हीवर पाहताय, युट्यूबवर पाहता, त्यांच्यामुळे आम्हाला इथं हे येता आलं. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अनिल दादा इंगळे यांच्यासाठी 2000 टाळ्या वाजा. की त्यांच्यामुळे तुमच्यासारख्या सज्जनाची, कामगाराची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली. मी या संमेलनाला खूप मनपूर्वक आमच्या सर्व शाहिराकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद दादा. मी आशिष शिवण जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सभी को जिंदाबाद, जय भीम. और बहुत खुश हूँ मैं क्योंकि सबसे पहले तो वोट ऑफ थैंक्स देना चाहेंगे कि युवा ने मुझे यहाँ पे बुलाया और आज हम श्रमिक साहित्य सम्मेलन यहाँ पे सेलिब्रेट कर रहे हैं, एंजॉय कर रहे हैं. साथ ही में मेरे सारे श्रमिक साथियों का बहुत बहुत धन्यवाद कि उन्होंने ये मौका मुझे यहाँ पे दिया. हम सब जानते हैं कि
अभी की नीतियां, अभी की सरकार की जो प्रावधान है वो श्रमिकों को लेकर कैसे है, किस तरह से श्रमिकों को प्रावधान दिया जा रहा है, किस तरह की नीतियां बनाई जा रही है। एक तरफ हम सब यहाँ पे जोश में और पूरे होश में आकर साहित्य सम्मेलन श्रमिकों का जो है वो मनाने के लिए यहाँ पे इकट्ठा हुए, संगठित हुए हैं। और दूसरी जगह पे हमारे देश में कामगारों के कानूनों को सीमित किया जा रहा है, हमारी सारी अधिकारों को दबाया जा रहा है। और इस हाल में इस तरह से संगठित होना, मुझे लगता है युवा ने ये बहुत बड़ा कदम उठाया है। सो थैंक यू एक बार, और आप सभी यहाँ पे आए इसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद। आज का दिन जो है वो श्रमिकों का साहित्य सम्मेलन है। तो आते आते मैंने कुछ एक गीत लिखा था, 4 लाइनें हैं। मैं बहुत अच्छा नहीं गाते हैं लेकिन फिर भी कोशिश करेंगे। हर मजदूर गुलाम और बेहाल किया है, हर मजदूर को गुलाम और बेहाल किया है। कैसा ये कर्म है, कैसी ये नीति है, कैसा ये कर्म है, कैसी ये नीति है। हर शहर के बाहर हमारी बस्ती क्यों, हर शहर के बाहर हमारी बस्ती क्यों। हम मजदूरों की जान इतनी सस्ती क्यों है, हम मजदूरों की जान इतनी सस्ती क्यों है। असंगठित कह के हमें मार दिया है, असंगठित कह के हमें मार दिया है। कैसी ये नीति है, कैसा ये कर्म है, कैसी ये नीति है, कैसा ये कर्म है। मुझे लगता है कि आप सब समझ गए होंगे कि मेरा इशारा किस तरह से आने वाले चुनावों में मजदूरों ने, श्रमिकों ने बहुत बड़ा कदम उठाना बहुत जरूरी है। संभाजी दादा ऑलरेडी हमको कह के गए हैं कि आने वाले चुनावों में अगर हम चुप बैठे, अगर हम श्रमिकों की ताकत नहीं दिखा पाए, तो ये सारी नीतियां जो लाई गई है, जो नीतियां हमारे ऊपर डाल ही गई है जबरदस्ती से, उसको सरकार यहाँ के सिस्टम इम्प्लीमेंट करेगी और हमारे सारे जो अधिकार है एक इंसान करके जीने के, एक मजदूर करके जीने के, वो हमसे छीन लिए जाएंगे। तो मुझे लगता है कि ये बहुत इम्पोर्टेंट है कि हमें खुद को समझना है कि हमारी ताकत क्या है, हमारे अंदर के जो गुण है, जो साहित्य हमें, हमारे अंदर जो छुपा हुआ साहित्य है, उसको जागरूक करना है ताकि हम इलेक्शन के समय भी हमारे दिमाग का इस्तेमाल करें और हम इसको चुन के दे रहे हैं। ये बहुत महत्वपूर्ण बात है। अगर मैं अपनी इजाजत दूं तो एक गाना में हम सब सहभागी होंगे, उसमें चलेगा? ओके, राजू दादा को गाना पता है, ठीक है। ये देश जो है वो 3 लोगों की वजह से चलता है। ये देश प्राइम मिनिस्टर और चीफ मिनिस्टर की वजह से नहीं चल रहा है, ये अडानी और अंबानी की वजह से नहीं चल रहा है, ये टाटा और बिरला की वजह से नहीं चल रहा है। ये 3 लोगों की वजह से चल रहा है, जिसमें सबसे पहले है किसान, जो इस पूरे देश का पेट भरने का काम करते हैं, अपने खून को सिंचाई करके खेतों में। दूसरा वर्ग जो है वो श्रमिकों का वर्ग है। ये देश जो चल रहा है, जिसकी जो डेवलपमेंट हो रही है, वो श्रमिकों की वजह से हो रही है। आप जैसे श्रमिक उसमें योगदान दे रहे हैं बहुत बड़े पैमाने पे। और तीसरा जो है, जो हमारी सुरक्षा करता है, वो है जवान। तो ये देश किसानों का, श्रमिकों का और जवानों का है, ये हम सभी मानना चाहिए। और इसीलिए गाना है कि हमने क्या क्या दिया इस देश को, बदले में हमें क्या क्या मिला है इस सिस्टम से, ठीक है? आप बोलोगे मेरे साथ? ओके। हल चला के खेतों को मैंने ही सजाया रे, हल चला के खेतों को मैंने ही सजाया रे। गेहूं चावल मक्के को मैंने ही उगाया रे, गेहूं चावल मक्के को मैंने ही उगाया रे। चूल्हा भी जलाया मैंने, धान भी पकाया रे, चूल्हा भी जलाया मैंने, धान भी पकाया रे। रहूं क्यों भूखे पेट रे, मेरे लिए काम नहीं, रहूं क्यों भूखे पेट रे, मेरे लिए काम नहीं। अरे सोऊं क्यों भूखे पेट रे, मेरे लिए काम नहीं। मजदूरों का आवाज थोड़ा बड़ा होना चाहिए ना, इतना सही आवाज होगा तो ये जनता कैसे, ये सिस्टम कैसे जागेगी? ओके, तो थोड़ा सा जोर से आवाज। अगर आपको चाहिए तो हम स्लो टोन में जाएंगे। ओके। ईंटों को बनाया मैंने, बंगला बनाया रे, ईंटों को बनाया मैंने, बंगला बनाया रे। मिट्टी की खुदाई की
को जलाया रे, मिट्टी की खुदाई की बत्ती को जलाया रे, संसद का हर एक खंभा मैंने ही उठाया रे, संसद का हर एक खंभा मैंने ही उठाया रे, सोऊं क्यों फुटपाथ पे के मेरे लिए काम नहीं, सोऊं क्यों फुटपाथ पे के मेरे लिए काम नहीं, अरे रहूं क्यों भूखे पेट के मेरे लिए काम नहीं, अरे रहूं क्यों भूखे पेट के मेरे लिए काम नहीं, ढाबे को चलाया मैंने नीलों को चलाया रे, ढाबे को चलाया मैंने नीलों को चलाया रे, ताना बाना जोड़ के कपड़ा बनाया रे, ताना बाना जोड़ के कपड़ा बनाया रे, सपनों के रंगों से उसको सजाया रे, सपनों के रंगों से उसको सजाया रे, मुझे कफन नहीं रे के मेरे लिए काम नहीं, मुझे कफन नहीं रे के मेरे लिए काम नहीं, अरे रहूं क्यों भूखे पेट रे के मेरे लिए काम नहीं, रहूं क्यों भूखे पेट रे के मेरे लिए काम नहीं, शाहजहां के ताज को मैंने ही बनाया रे, शाहजहां के ताज को मैंने ही बनाया रे, मंदिर और मस्जिदों को मैंने ही सजाया रे, मंदिर और मस्जिदों को मैंने ही सजाया रे, बांसुरी की ताल और मंदिर को बजाया रे, बांसुरी की ताल और मंदिर को बजाया रे, मेरा संगीत रहा है कि मेरे लिए काम नहीं, मेरा संगीत रहा है कि मेरे लिए काम नहीं, अरे रहूं क्यों भूखे पेट रे के मेरे लिए काम नहीं, अरे रहूं भूखे पेट रे के मेरे लिए काम नहीं, देखिए हम दिया बनाया, बत्ती बनाई, घर बनाया, बंगला बनाया, किसी और को दे दिया, सब कुछ हमने जो बनाया वो किसी और को दे दिया, अच्छे कपड़े हमने बनाए किसी और को दे दिए, फसल हमने उगाई किसी और को दे दी, हमारे पास कुछ नहीं बचा, लेकिन हमारे पास एक चीज बची है, क्या है वो? क्या हमारे पास एक चीज बची है, वो है हमारा भारत का संविधान, जो हमें आज भी सारे अधिकार देने को कहता है, और इसी वजह से हम सब जिंदा हैं और हम सपने देखते हुए कि आने वाला कल ये लोकतंत्र का होगा, ये लोकशाही का होगा, ठीक है? तो हमको सपने देखना नहीं छोड़ना है, हमें आगे बढ़ना है। सपने सजाएंगे, जिंदगी बनाएंगे, सपने सजाएंगे, जिंदगी बनाएंगे, हम सपने सजाएंगे, जिंदगी बनाएंगे, सपने सजाएंगे, जिंदगी बनाएंगे, उंगलियों को मोड़ के हाथों को उठाएंगे, उंगलियों को मोड़ के हाथों को उठाएंगे, हाथों को उठाएंगे और जिंदाबाद गाएंगे, हाथों को उठाएंगे और जिंदाबाद गाएंगे, अरे इनकलाब, अरे इनकलाब, सबके हाथ नहीं उठ रहे, तो डिमांड कैसी पूरी होगी? ठीक है, अरे इनकलाब, अरे इनकलाब, अरे बाबा साहब, अरे सावित्रीबाई, महात्मा गांधी, भारत का संविधान, मजदूर एकता। धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया। अभी जैसे हमने बोला है, हमारा क्या है, श्रमिक सांस्कृतिक साहित्य सम्मेलन है, और कुछ लोगों ने हमें गाइड किया है, कुछ लोगों ने हमें आगे थोड़ा बढ़ाने के लिए, आगे जाने के लिए संविधान कैसा है वो बात बताई है। तो अभी थोड़ा लोक कला की और हम चलते हैं, और जो हमारे बीच लोक शाहिर अप्पा साहब है, इनको विनती है कि वो जो लोक कला का एक पार्ट है, एक भाग है पोवाड़ा, तो वो पोवाड़े के तौर पे और पटका जो है
उसके तौर पे थोड़ा सा अग्रीकरण हमारे साथ करे। तो आपका साहब शाहिद आपका साहब उठे, जोरदार ताली। उपस्थित सर्व संयोजक हो, या साहित्य संमेलनामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपण राहतो, त्या महाराष्ट्रामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला महाराष्ट्र आणि त्या संतांनी तुम्हाला आम्हाला जगण्याचा, वागण्याचा आणि लढण्याचा मार्ग दाखवलेला आहे। कष्ट हे प्रत्येकाच्या हातातच आहे, कारण गेले कर्म झाले त्यांची भोपाळे उपसले गेले असे किती काम करावंच लागतं, त्या कामाची किंमत मिळावी। म्हणूनच आपलं काम काय आहे, या महाराष्ट्रामध्ये अनेक संत आणि लोककलावंत होऊन गेले। संतांनी तुम्हाला आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला आणि लोककलावंतांनी वागण्याचा मार्ग दाखवला की आपण आपल्या पायावर उभं राहून अधिकार कसा कमवायचा हे वाटलं आपल्याला ऐकायचंय पोवाड्याच्या माध्यमातून। की पोवाडा काय असतो, वीर रसामध्ये गायला जाणारा तो वीरांचा पोवाडा आणि वीरांचा ऐकावा असं नाही, सगळ्यांनी ऐकावा, कारण प्रत्येक माणूस वीर आहे, प्रत्येक बाई वीर आहे, ती वीरांगना आहे। आणि म्हणून तर आपल्याला या कार्यक्रमाची, सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे शाहिरी पोवाड्याने। शाहीर आम्हाला बोलले यांना विनंती करतो की त्यांनी पोवाड्याने या कार्यक्रमाची सुरुवात करावी। सर्वांना शाहीर रामानंद उगले सरांचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि महाराष्ट्राचा पोवाडा आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय। ऐकायचं आहे महाराष्ट्राचा पोवाडा।
महात्मा ज्योतिबा फुले कसे होते? धन्य धन्य महात्मा फुले, शिक्षण हे भले मुलींना दिले, सावित्रीबाई राहून त्यांच्या पाठी हाती घेऊन दप्तर पाठी न्याय समता स्वातंत्र्याला दिली बंधुत्वाची जोड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? न्याय समता स्वातंत्र्याला दिली बंधुत्वाची जोड. भारतीय संविधानाला दिली जोड. भारतीय संविधानाला दिली जोड. भारतीय संविधानाला दिली जोड. देशाचे पीठ राखणं बाबांनी संविधान लिहिलं, पण आता तुमची आमची जबाबदारी काय आहे ते जरा निघाली का? देशाचे पीठ राखणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याला मराठीत कळत नाही ना, त्याला हे शाहिरी संच हिंदीतून सांगतो. काहीला हिंदीत कळत नसेल तर त्या हिंदीतल्या ज्याला कळत नसेल त्याला इंग्रजीमध्ये सुद्धा सांगण्याची ताकद या शाहिरी पदकामध्ये आहे. म्हणाल कसं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे जरा ऐका. He was brilliant, minded excellent. He was brilliant, minded excellent. The great man was the Ambedkar. The great man was the Ambedkar. The great man was the Ambedkar. He was brilliant, minded excellent. He was brilliant, minded excellent. Almost heavenly. The great man was the Ambedkar.
जगामध्ये ढोलकांची किलबिल, शाहीर व्यंकटाचे बोलणे हा पोवाडा फार मोठा आहे. आपल्याला वेळ फार कमी आहे. रात्र थोडी सोंग जास्त व्हायला नको. आणि शूरवीरांचा पोवाडा आहे, संतांचा पोवाडा आहे, क्रांतिकारकांचा पोवाडा आहे. हे पोवाडे आम्ही प्रत्येक ठिकाणी गातच असतो. पण आपले पोवाडे कुणी गायचे, आपण काय करतो हे कुणी सांगायचं. आता ऐका आपला पोवाडा, जरा लक्षपूर्वक ऐका आम्ही काय सांगतोय. आवाज येतो ना तिकडे? आता आपला पोवाडा ऐका मी काय सांगतोय ते. पोटाची खैरी भराया प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी जगतोय. आपल्या मालकाचा आनंद कशात आहे तो आनंद आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. पण तरी आम्हाला हक्काचा वाली कुणी नाहीये. तरी आम्हाला हक्काचा कुणी वाली नाहीये. आणि मग आम्हाला प्रश्न पडतो आणि मग आम्ही म्हणत असतो आम्ही किती राबावं धगधगत्या उन्हात. आम्ही खूप कष्ट करतो पण आमच्या कष्टाचा मोबदला आम्हाला कधी मिळत नाही. बाहेर ऊन किती पडलेलं आहे, त्या उन्हात आम्ही काम करतो आणि म्हणून म्हणतोय आम्ही किती राबावं धगधगत्या उन्हात साहेबाच्या घरात. कोणते साहेब जे एसीत बसून आपल्याला काम सांगतात आणि तरी आपल्याला तुलनेनं कमी लेखतात ना, त्यांच्यासाठीच सांगतोय आम्ही किती राबावं धगधगत्या उन्हात साहेबाच्या घरात. या मुंबई शहरात आमचं वय आता म्हातार होत चाललंय. अहो म्हातारपणात, अहो म्हातारपणात सोसून आम्ही काम करत 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 आमचं वय होत चाललंय. पण आमची किंमत कोणी केली नाही. आम्ही गावातून दूध आणायचं, शहरात आणायचं. आजच्या तरुण मुलाला, बारक्या बारक्या मुलाला विचारलं दूध कोण देतो, दूध कोण देतो, तर उत्तर काय अपेक्षित आहे, काय म्हैस, असं उत्तर अपेक्षित आहे. लहान लेकराला विचारलं दूध कोण देतो तर तो सांगतो दूधवाला देतो. ही परिस्थिती आहे. त्याला पाठ झाले दूधवाला दूध देत असतो, पण नक्की दूध देतय कोण याचा विचार त्यांनी केलेला नाही. आणि इकडं दूध देऊन 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 म्हातारपणा आमच्या तोंडातून अक्षर बाहेर पडतात. त्या शहरी मोत्याचं, त्या शहरी मोत्याचं पिलू केलं याचं, त्या शहरी मोत्याचं पिलू केलं याचं, त्या शहरी मोत्याचं पिलू केलं याचं. नाही सुरक्षेची हवी आम्ही झुरतोय मनात. त्या शहरी बोक्याचं पिल्लू आम्ही ताजं केलं. आज आमच्या दुधावर त्या पिल्लू लहानाचं मोठं झालं आणि आज त्याच पिल्लाला आम्हाला सर म्हणावं लागतं. किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून
नाही सुरक्षेची हमी आम्ही धुतोय मनात, नाही सुरक्षेची हमी आम्ही धुतोय मनात. साहेबाच्या घरात मुंबई शहरात ते मुंबई शहर म्हणजे हे मुंबई शहर आहे. हे मुंबई शहर कसं आहे, कसं म्हणा अरे मुंबई उंचावरी सुख भोगती, सुख भोगती मुंबईची लावणी सादर केली. आता ती आज जो आपण दिवस साजरा करतोय उद्याचा येणार 1 मे 1907 मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि त्यावेळेला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी लावणी लिहिली होती. ती लावणी म्हणजे माझी मैना गावाकडे राहील माझ्या जीवाची हत्या नाही. एक अंतरा सादर करण्याचा प्रयत्न करतो.
मैना रत्नाची खान मैना रत्नाची खाली माझी मैना चांदणी शुक्राची गाव दरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिवसंगी मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यानं मळवून काढल्याची पोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळाची हे कानात गोखर पायात मासोळ्या कानात गोखर पायात मासोळ्या तन्नात तन्नैया नाकात नचरजा परिमली नाही गळी तिच्या अंतरची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली मी मुंबईची मैना खचली मनात